तिथे यमाच्या दरबारात ते येऊ शकत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणित यमाज्ञा. यमाज्ञा त्यावेळेला हे तिथे काहीच नाही, आपल्याला सर्व हे सोडून जावं लागते. हे तिथं येत नाही. हे जर तिथे नेता आलं असतं ना, मी सांगू लोकांनी यमाला फोडण्याचा प्रयत्न केला. यमाला सांगितलं असं तुला किती घ्यायचे ते घे, किती कोटी पाहिजे कोरा चेक देतो, तुझ्या मनाने आकडा टाक, पण मला त्या नरकाला पाठवू नको, मला त्या यमयातना भोगायला लावू नको. पण हे तिथे नेताच येत नाही. हे इथेच राहत, इथेच राहत. धनानि भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या बृहद्वारे जन स्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. हे सर्व इथेच राहत, तिथे येत नाही. मी एकदा गाडीने प्रवास करत होतो, पुढे जड वाहनं चालली होती आणि समोरूनही सारखी वाहनं येत होती, त्यामुळे ओव्हरटेकला संधी मिळत नव्हती. तेव्हा पुढे चालणारा ट्रक त्याच्या पाठीमागेच गाडी धरावी लागली, तर माझं लक्ष सहज गेलं त्या ट्रकच्या फाळक्यावर. त्या फाळक्यावर एक वाक्य लिहिलेलं मला वाचायला मिळालं. ट्रकच्या मागच्या त्या फाळक्यावर तिथे पैशाला 2 प्रश्न विचारले होते. मी ते वाचले, मी गुणगुण फार मला बोधप्रद वाटले. ते मनुष्याने आपल्या जीवनात ते लक्षात घेतले पाहिजे असे ते प्रश्न होते. पहिला प्रश्न असा होता, पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा. असा पहिला प्रश्न. पैसा तू सांग, मी तुला कसं कमवू. आजपर्यंत मी खूप प्रयत्न केले, प्रयोग केले, परंतु अजून तुम्हाला काही मिळाला नाही. प्रत्येक धंद्यात अपयशच येत गेलं, सर्व जातच राहिलं, तू मला काही मिळालंच नाही. 100, 100, 125 कधीच नाही, 500 सारखी तुटीच. तू काय आजपर्यंतच्या आयुष्यात मला मिळालं नाही, तेव्हा तूच मला सांग मी काय करू म्हणजे तू मला मिळशील. पैसा रे पैसा तुझे कमावू कैसा, तुला मी कसं कमवू सांग. हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न पुढचा असा अतिशय बोधप्रद होता. आणखी तिथे दुसरा प्रश्न असा विचारला होता, समजा तू कुठल्या एखाद्या धंद्यात मला मिळालाच, तर मला दुसरी अडचण दिसू लागली, ती अडचण तुला काय सोडवता आली तर त्याचा विचार सांग मला. अडचण कोणती? मरणे के बाद तुझे ले जाऊ कैसा. मी मेल्यानंतर तुला कसा घेऊन जाऊ हे सांग. हा काय उपाय तुझ्याजवळ असेल. जसा इन्कम टॅक्स सल्लागार आपल्याला सल्ला देतो की या बाजूने आपल्याला आपली संपत्ती वाचवता येईल, असा सल्ला देतो, तसं तू काय सल्ला सांग की मेल्यानंतर मला तुला कसं घेऊन जाता येईल. आजपर्यंत कोणाला नेता आलेलं नाहीये, रावणासारख्याला नेता आलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. काहीच गेलं नाही, त्याला तसं जावं लागलेलं आहे. आपल्या बरोबर येणार आहे. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तेच यमाच्या दरबारात ते सोडवायला येऊ शकत नाही. यमाच्या दरबारात सोडायला येणार एकच साधन आहे, ते म्हणजे भक्ती, ते म्हणजे नामचिंतन. ही संपत्ती आपण मिळवलेली हीच तिथपर्यंत आपल्याला नेता येते, उपयोग होऊ शकतो. पण तुकोर गोर सांगतात, करा हरिभक्ती परलोकी एक कामा सोडविल यमापासून. यमापासून ही तुम्हाला सोडवेल, परलोकी कामाला येणार. आपल्या ज्या नोटा आहेत, भारतीय रिझर्व्ह बँक, आपल्या भारतातल्या गव्हर्नरची सही असलेल्या आपल्या नोटा आहेत. ह्या नोटा आपल्या देशातच चालतात. चीनमध्ये चालतात का? नाही. अमेरिकेत नाही, जपानमध्ये नाही, ऑस्ट्रेलियात नाही, दुसऱ्या कोणत्याच देशात याच्यावर व्यवहार होत नाही या नोटांवर. दुसऱ्या देशात जायचं जर झालं तर चलन बदली करून जावं लागतं. ह्या नोटा फक्त आपल्या देशातच चालतात.
मग परदेशात चालणार असं आपल्या देशातलं काय आहे की जे घेऊन गेलो म्हणजे आपले व्यवहार होते? असं काय? असं फक्त सोनं. सोनं घेऊन तुम्ही कोणत्या देशात जा तुमचे व्यवहार होणार. तसं भक्ती नामचिंतन हे सोनं आहे. हे आपण आपल्या जीवनात मिळवा. ही जोडी हे धन आपल्या जीवनात मिळवा. कुठेही जा तुम्हाला मज्जा होणार नाही, अडकाव होणार नाही. तुमचे सर्व व्यवहार होते, सर्व जीवनात तुमच्या ते उपयोगाला येणार. म्हणून ही जोडी आवश्यक आहे. अन्य जोडी या आपल्याला पुढे सोडवणाऱ्या नाही. कारण बीज ज्याचा शीण तेची फळ. शीण म्हणजे दुःख हेच ज्याचं बीज आहे त्याला फळ कोणती लागणार आहे? तीच लागणार. जसं बीज असतं तसं फळ येत असतं. म्हणून शीण दुःख हेच ज्या संसाराचं बीज आहे त्याला फळ कोणते येणार? दुःखच भोगावं लागणार आहे. ते तुम्हाला गर्भवासाच्या फेऱ्यातून चुकू शकणार नाही. म्हणून स्त्री पुत्रादी काही सोडू शकत नाही. धन जसं सोडू शकत नाही तसं स्त्री पुत्र हेही आपल्याला यमाच्या दावडीतून सोडू शकत नाही. कळो येईल अंतःकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडापोरे सकळ. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती इतर कोणी आपल्याला सोडवायला येऊ शकत नाही. इथे तुकोबारांनी 3 घेतले. नाशिवंता की प्रिया, पुत्र आणि धन. आपले सर्व प्रयत्न जे आहेत ना या 3 वरच आधारित आहेत. प्रिया, पुत्र आणि धन. पत्नी, मुलं बाळ यांचं संरक्षण करायचं आणि याच्याकरता पैसे मिळवायचे. बस मर्यादित आपली कुटुंबाची वाटचाल पत्नी, मुलं आणि ते चालवण्याकरता त्यांच्या तक्रारी मिटवण्याकरता
पैसे मिळवायचे. या 3 वरच आधारित आपलं जीवन रात्रंदिवस आपल्या या कष्टामध्ये प्रयत्नामध्ये आहे. तुकोर म्हणतात हे 3ही तुला सोडवणारे नाहीत. जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळेचे कोणी नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरे भरले. सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामी दूर आहे. सर्व बाजूला राहतात, कोणी तुला सोडू शकत नाही. हे आता नाही कळणार, कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळे रांडापुरी सकळ. कोणी सोडू शकत नाही. मोठं प्रसिद्ध उदाहरण आपल्याला पुढे चाललेले आहेत नारदजी, पण त्याच रस्त्यामध्ये पुढे कुऱ्हाड घेऊन आलेल्यांना देतो की नाही तर बघ मारून टाकायचं, धंपत्ती लुबाडायची. वाला कोण्याचा हा धंदा. त्याचं सुदैव नारद का त्या रस्त्याने होऊ नये. हा नारदावर एक कुऱ्हाड घेऊन धावला. निकालो म्हटल्यानंतर नारदाने आपल्या गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला आणि घे कर. वाले म्हणतो हे नाही रोकड कॅश, काय असेल ते काढ आणि रस्ता धर. नारायण म्हटले अरे हेच रोकड धन आहे. राम नामाचं धन हेच खरं धन आहे. लूट तुला किती लुटायचं असेल तितकं. अनेकांनी लुटलंय पण अजून संपलेलं नाही. न सरे लुटिता मागे बहुता जेली जुनाटही खाणी उघडली. लूट तुला किती लुटायचं असेल तितकं. वाल्या म्हणतो मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही. मला हे सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काय असेल ते काढा नाही रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ता धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही. कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही. हा अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. पहिला डोळे उघड विचार कर. आजपर्यंत किती हत्या केल्या, किती जणांना तू मारलेला आहे, किती पाप केलेलं आहे आजपर्यंत. तू भोगावं लागेल. अनेक नरक यातना सहन कराव्या लागतील. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर भूसाद. अनेक नरक यातना भोगाव्या लागणार तुला. किती पाप केले. तो म्हणतो मी काय एकटा आहे काय. मग आई वडील आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे. नारायण सांगितलं तो सगळा श्रीखंड गुलाबजामुन पासून खायला आहे. तुझे पाप करून नेतो, त्या पापात कोणी सहभागी होणार नाही. या पापातून सोडवणार कोणीच नाही. नाही म्हणे सगळे सहभागी होते. मला जा विचारून ये कोणी सहभागी होते का. वाल्या म्हणाला डोकेबाज असत तुम्ही. मी जायचं विचारायला तू. नारद म्हणतात नाही, तुला रस्त्याला लावल्याशिवाय मी रस्ता धरणार नाही. तुला रस्त्याला लावण्याकरता हा रस्ता धरून मी इथपर्यंत आलेलो आहे. तुला विश्वास नसेल माझा तर झाडाला बांधून ठेवणीचा विचार कोणी तुझ्या पापात सहभागी होतोय का. वाल्याने नारदाला झाडाला बांधले विचारायला गेला. ही बाब सामान्य समजू नका बरं. अतिशय महत्वाची बाब आहे की नारदाच्या वचनावर वाल्याचा विश्वास बसला आणि झाडाला बांधून का होईना विचारायला गेला. वाल्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणारी, वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवणारी महत्वाची घटना कोणती असत ही की नारदाच्या वचनावर त्याचा विश्वास बसला. झाडाला बांधून त्यांना विचारायला गेला विचारायला. तर सगळ्यांनी स्पष्ट उत्तर दिलं. पापम तवैव तत्सर्वम वयं तु फलभागिनः. आनंद रामायणात म्हटले, अध्यात्म रामायणात म्हटले तत्सर्वम पापम तवैव. तू जे पाप केलेलं आहे हे तुझं तुलाच भोगावं लागेल. आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत. आई वडिलांनी उत्तर तेच, पत्नीने उत्तर तेच, भाव मुलाने उत्तर तेच. तुम्ही केलेलं पाप तुम्हाला. आई वडील म्हणू लागले आमचं कर्तव्य होतं, आम्ही तुला लहानाचं मोठं केलं. आता तुझं कर्तव्य आहे आमचा सांभाळ करणं. आमचं थोडंच म्हणणं आहे की तू लुटमार कर, हत्या कर, आमचा सांभाळ कर. अरे कुठे हातगाडीचं काम कर, कुठे झाडू मारण्याचं काम कर, कुठे कुठल्याही व्यवसायात जा आणि त्याच्यावर आमचा निर्वाह काय. आम्ही हे म्हणत नाही लुटमार हत्या कर तू तुमचा तुलाच भोगावं लागेल.
सगळ्यांनी हे स्पष्ट उत्तर दिल्यानंतर वाल्याला आपलं पर्वत प्राप्त दिसायला लागलं. किती हत्या आपण केल्या आणि हे सर्व पाप मला भोगावं लागेल, हे तर कोणी सहभागी होत नाही. मग यातून सोडवणार मला कोण आहे की याच्यातून मला बाहेर पडता येईल असा काय मार्ग आहे, हे तर सोडू शकत नाही. तेच सांगतील आपल्याला मार्ग. धावत आला नारदाला झाडाचं सोडलं, साष्टांग प्रणाम केला आणि सांगितलं मला मार्ग सांगा. कोणी सहभागी होत नाही पापातून बाहेर पडण्याकरता मला मार्ग. नारदाने एकच स्पष्ट उत्तर सांगितलं, याच्यातून बाहेर पडण्याकरता तुला एकच मार्ग आहे, रामकंठी धरा, आईशी जोडी कर, राम नाम चिंतन तू कर, राम नाम कंठ धारण कर. राम नाम स्मरण केलं की तुझं सर्व पाप जाईल आणि तू पैल तीराला पोहोचते. नामचिंतनात मोठी ताकद आहे पाप नष्ट करण्याची. याच जन्मातलं काय जळतील पापे जन्मांतरे, जन्म जन्मांतरातले पाप जळून भस्मसात करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. तो रामकंठी धारण कर. पण त्याला राम म्हणता येईना, मरा. नारद म्हणताय राम म्हण, तो म्हणतोय मरा. राम नाम मुखात येईनच त्याच्या. अहो येईल कसं, पापच पाप आहे जीवनात, पुण्यच नाही तर राम नाम येईल कसं. राम नाम मुखामध्ये येण्याकरता अनंत जन्माचे पुण्य लागते. राम हा उच्चार तरीच पैसे वाचे, अनंत जन्माचे होईल पुण्य. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री श्रीरामाचे. पुण्यच नसल्यामुळे त्याला राम म्हणता येणार, पण मरा यायचं. नारद म्हटले हरकत नाही, मरा येत आहे ना, का आयुष्यभर तेच केलं ना, काढत होते ना, नाही तर मारा. मारायचं, मरायचंय का मारा, हेच केलं. त्यामुळे मराचा अभ्यास चांगला आहे तुझा. मरा येते तोंडात, पुण्य नाही म्हणून राम येत नाही, पण ते मरा मरा सारखं म्हणत त्याच्या पुढे राम होऊन जाईल. मरा 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 मरा. मराचं उलट काय राम. मरा 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 असं म्हणत राहा. राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा मरा म्हणतोय. तो मरा देखील मंत्र ठरला आणि वाल्याचं सगळं पाप गेलं. वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष म्हणणं. मला एक सांगा, नारदाच्या भेटीनंतर वाल्याकडून एक तरी हत्या झाली का? त्याचं जीवनच बदललं. पुन्हा नाही. नामचिंतनाची अशी मोठी ताकद आहे. हे सर्व काय आपल्या जीवनातलं अनिष्ट घालवणार नामचिंतन आहे. गर्भवासाचा फेरा चुकवणारं नामचिंतन आहे. सर्व पापाचा समुदाय नष्ट करणार नामचिंतन आहे. ही जोडी का मरेती जप सर्वदा, आनंद रामायणात म्हटले. कारण नामचिंतन ही जोडी करायची. ठीक आहे महाराज, आलं मार्ग लक्षात लागतो त्याला. पण म्हणे एक लक्षात घ्या, हे नामचिंतन, ही रामनामाची जोडी तुला पैलथडीला नेणारी आहे. पण ही नामरूपी नौका मात्र पैलथेराला नेण्यासाठी ती मात्र मजबूत केली पाहिजे. नाव ही चांगली असेल तरच पलीकडे नेईल की नाही. किती ठिकाणी त्याला छिद्र पाहिजेत ना, किती पाहिजे? एकही नको, एकही छिद्र नावेला नको. जर छिद्र रहित नाव असेल, मजबूत नाव असेल तरच ते आपल्याला पलीकडे नेईल. छिद्रवान असलेले नाव आपल्याला पलीकडे नेऊ शकणार नाही. छिद्रवान असल्यावर काय होईल? पाणी शिरल त्या नावेत आणि नाव बुडल, बसणारे तरतील. नाव बुडाली की बसणारे बुडणार. म्हणून नाव तीच आपल्याला पैलथडीला नेईल की जी छिद्र रहित असेल. फुटकी सांगडी तुका म्हणे नपवे थडी. छिद्र रहित पाहिजे.
म्हणून भवनदीतून आपल्याला पैतीराला जायचंय. तर ही राम नामाची नौका तुम्ही सुदृढ करा. नाव धड करा नाव धड अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाम रूपी एक नौका आहे. भगवंताचं नाम ही नौका आहे.